आवर व्लॉग. आज द्वादशी आहे. काल एकादशीचा उपवास सोडला आम्ही. आज सकाळी शिरा आणि इडली खाल्ली उपवास सोडण्यासाठी. आज संडे आहे आणि गेस वॉट, आय एम गोईंग आउट. कारण हे जे काका आहेत त्यांना पचवतच नाही की संडेला आपण घरी बसलं पाहिजे, तर ते आम्हाला असे बाहेर घेऊन जातात. गेल्या संडेला आम्ही महाबळेश्वरला गेलेलो आणि त्याच्यानंतर हे लोक गेलेले कर्जत आणि लोणावळ्याला, जिथे मी नव्हती गेले, ज्याच्यावरनं मला खूप बोलणी पडली. पण मग आज मी डिक्लाईन करूच नाही शकत की मला जायचं नाही आहे, मला जावंच लागणार आहे. वेअर वी आर गोईंग, ॲक्च्युली इट्स अ प्लेस इन अंधेरी जी मला माहितीच नव्हती. तिकडेच चाललो आहे आम्ही. नाव आहे त्याचं गिल्बर्ट हिल्स. मी फोटो वगैरे टाकेन इकडे. आणि हां, तिकडेच चाललो आहे आम्ही. मी रील्सवरती बघितलं होतं. इट्स व्हेरी एन्शंट प्लेस आणि तिकडे डायनासॉर्सचं काहीतरी सिग्निफिकन्स आहे. आम्ही ते बघायला चाललो आहे, त्यासाठीच मी रेडी होते आहे. यार, काल एकादशीमध्ये मी केस धुतले आणि आज ते असे चपटे दिसत आहेत. चालतं, काय करणार माणूस. ते केस तेलकट तर होणार. पिंपल्स, माझा स्किन ब्रेकआउट चाललं आहे सध्या. यू कॅन सी. गरमीमुळे आणि वेदरमुळे किंवा रुटीनच माझं फसलं आहे. मला एक रिसेट पाहिजे आहे स्किनला, जो मी करीन. यू कॅन सी ट्रायपॉड किती हलतं आहे, कारण आता खूप वारा चालू आहे. काल रात्री एवढा पाऊस पडत होता, थांबायचा नावच घेत नव्हता. एवढा पाऊस. किती छान वारा आला आहे. चला, आम्ही आता कपडे चेंज करते आणि आम्ही निघतो. लेट मी शो यू माय आउटफिट. I don't know about my skin, but my hair is very हे कशामुळे माहिती आहे का, मी जी रोज वेळी घालते ना त्यामुळे. आणि तुम्हाला आवाज येत असेल माझं, कारण याच्यात खूप जास्त बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि माझा माईक मी घरी दिसत आहे. सो या, दिस ओनली पीस दॅट आय ओन ऑफ माय सेल्फ. काय म्हणाला? नाही, मी काहीच म्हणालेलो नाहीये. काय म्हणाला? वी आर आउट. आय नो, मी एक स्कूल पिकनिकला जाणारी मुलगी दिसते, बट ठीक आहे. लाईट कुठे भाई? ये लाईट आली म्हणजे उजेड. वाव, आय लुक्स ब्युटिफुल. अशी काय आहे हे? काय सरप्राईज एलिमेंट्स आहेत आयुष्यामध्ये. सो लेट्स गो. बाबू, हां, फर्स्ट टाइम येणार ना अटल सेतू? हो, फर्स्ट टाइम. अरे वा. आम्हाला कळले की ही बिर्याणी फार फेमस आहे. दिल्लीला बिर्याणी आहे famous, इथे. हां. आणि ती बिर्याणी ॲक्च्युअल युनिक आहे, कारण ती आता जस्ट आम्ही बघितली आहे. विदाऊट एनी ग्रेव्ही पार्ट जो आहे तो इथे बनते. तो त्याचंही शूट आम्ही केलेलं आहे आणि ते आज आम्ही रात्री अशी मस्तपैकी खाणार आहोत. मसाला नाही, अशीच असते, बेस्ट असते. वापर. टेस्ट खूप मस्त आहे. आता आम्ही ग्रँड रोडला आहोत आणि आता आम्ही चाललो आहे मरीन ड्राईव्सला. आम्ही जस्ट बिर्याणी पार्सल घेतली. कुठे मागे मला काय माहिती तुला पाहिजे. ठीक आहे, असू दे. एवढी किती 2.5 किलो बिर्याणी. बट आम्ही टेस्ट केली. एक नंबर बिर्याणी. आय विल हायली रेकमेंड यू. ग्रँड रोडला आला, दिस इज समथिंग यू शुड नॉट मिस. मरीन लाईन्स बोललात तुम्ही, मग चर्चगेटला का नव्हतं?
काहीच नाही मरीन लाईनच्या बीचवर काहीच स्टेशन कुठे येतं? हा हो की हा, मग मग आपण आता इथनं तू म्हणजे आपल्याला वरळी सी लिंक ते बँड्रा सी लिंकला जायचं हो ना. मग आता इथून आपण तिकडे जाऊ. त्याला काय बोलतात तो कुठे चाललोय आता आपण कुठल्या बीचवर आहोत. Beach. Beach. आम्ही पोचलेलो आहोत अंधेरीच्या गिरनार हिल्स परिसरामध्ये. अजून हिल्स वरती जायचं आम्हाला, पण इकडे म्हणजे एवढ्या गल्लीबोळात आलो आम्ही. इट्स ट्रूली हिडन जेम. तर आता आम्ही फिगर आउट करत करत चालत आम्ही बघणार. त्या सोसायटी मधनं तुम्हाला एंटर करायचंय आणि इट्स अ लॉंग वॉक टू द ऍक्च्युअल हिल्स. काय म्हणतात ते, पायथा. आय एम वॉकिंग. आय होप माझा माईक चालू आहे. येस, इट्स चालू आहे. आम्हाला त्या टोकावरती पोहोचायचं आहे. इट्स 200 स्टेप्स क्लाइंब करायला. बघू आता. इंदिरा गांधी मनोरंजन मैदान. ओ, इथे एक टर्फ काइंड ऑफ. टर्फ नाही, फुटबॉल खेळतात लोक. आम्हाला तिथपर्यंत जायचंय. त्या स्टेप्स क्लाइंब करून त्यात आम्ही सुरुवात करतो. खूप उंच होईल लगेच, आय थिंक. झिगझॅग. मी का धावते, मला नंतर दम लागते. हाँ, दिखा. वीणा पाटील नाम है मेरा. हाय. इकडे श्री गावदेवी माताचं मंदिर आहे या साईडला, आणि इकडनं गिलबर हिल्सचा रस्ता. आता आम्ही चढून आलो तर काहीच नव्हतं. आता चालू करायचंय चढायला. Guys, we have reached the temple. Let me show you. दम लागला मला इथल्या इथे यायला. Wait. Wow. एवढं मोठं मंदिर आहे आणि इकडनं खाली पूर्ण अंधेरी दिसते. सिक्स 6.6 काय करोड वर्ष झाली कदाचित. आता हे टॅक्टिकल प्लेट्स ज्या एकमेकाला हे धडकले गेल्या ना, त्यावेळी हिमालयामध्ये जे वर आलं तिथे नॉर्मली ती जमीन उचलली गेली. पण खालच्या साईडला इथे आणि अमेरिकेमध्ये जे ज्वालामुखी आले, त्या ज्वालामुखीमधनं तयार झालेली ही साईट आहे. ह्याच्यात 3 साईड आहेत वर्ल्ड वाईड. त्यातल्या 2 अमेरिकेत आहेत आणि एक इंडियामध्ये. इंडियामध्ये ही अंधेरीमध्ये, मुंबईत. बेसॉल्ट मुंबईत कुठेच सापडत नाही, फक्त इथेच आहेत. आम्ही आता जस्ट एक प्रदक्षिणा मारतोय या देवळाभोवती, आणि इकडनं इतका मस्त व्ह्यू दिसतोय खालती. मी दाखवते. इथून मेन एंट्रन्स होती, आम्ही त्या साईडने आलो. झालं आहे आमचं दर्शन आणि आता मी खाली उतरतोय. मला खाली बघावं लागतं कारण इकडच्या पायऱ्या खूप उंच उंच आहेत. दीदी आणि मावशी मागे येत आहेत, काका पुढे गेलेत. ओ, आम्ही इथे गेलो होतो. माझ्या अवतारात आली आहे, which means the trip has come to an end, but vlog has not. Let me show you where I was on that top. इट वॉज फन. म्हणजे अंधेरीमध्ये असं काहीतरी असेल ते कोणी एक्सपेक्ट नव्हतं केलं. म्हणजे मी शॉक आहे की मी याचे रील्स पण नव्हते बघितले, पण हे कुठून तरी आमच्या काकांनी शोधून काढलं, तर आम्ही आज आलो इकडे. आणि माय हेअर इज अ मेस. भाई, किती पण मी ट्राय करीन ना, ते असेच होतात आफ्टर अ पॉइंट. आम्ही उतरलो आहोत आता डायनासॉरच्या राज्यातून, आणि आम्ही आता खाली चाललोय. खाली नाही, आम्ही आता चाललोय आमच्या आईकडे. आई म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी, आमच्या मम्मीची मम्मी. आम्ही तिच्याकडे चाललोय, तिला थोडस सरप्राईज. हाय. फोटोग्राफरला बघितलंच नाही.
तुम्हाला 100 फोटो काढत असेल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पुढे असू शकेल आर्ट डायरेक्टर असं वगैरे. हाय आई. आम्ही आलेलो आहोत आईकडे. इट इज माय आजीज प्लेस. माय आउटफिट भाई आय लव्ह इट. मावशीचं आहे, दीदीचं आहे. बट इट्स गोइंग सो गुड. म्हणजे हा वाला जो कलर आहे ते याच्यासोबत मॅच होता. आणि इन जनरल पण इट्स लुकिंग व्हेरी नाईस. दिस इज द व्ह्यू फ्रॉम आई खिडकी. बाय द वे दिस इज द किचन. आणि इकडनं पूर्ण बिल्डिंग्सच दिसतात. भाई मुंबईमध्ये तर असं घेतलं फ्लॅट तर बिल्डिंगच दिसणार तुम्हाला तुमच्या हा ते तुला मी आवडते. मी काल रील बनवली आर्यासोबत त्याच्याबद्दल बोलते. आई कशी दिसते? मी एकदम आईसारखी दिसते बघ. हा तुझ्यासारखी दिसते एकदम. म्हणजे असं फेशियल. दिस इज अवर डिनर. मग अशी आणलेली बिर्याणी. हे त्याचा रस्सा आलाय सोबत आणि हे चाट मसाला आहे त्याने दिलाय सोबत. आणि हा आईने बनवलेला रस्सा. आणि ही बाय विना. बाय. गुड नाईट. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा पुन्हा येत राहा, असेच हसत राहा. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आम्ही निघालेलो आहोत आता घरी जायला. 9:30 वाजले. आम्हाला दीड 2 तास तर लागतील जायला. I'll see you later. I am back guys. आलेले आहे मी परत. 11:30 वाजलेले. 2 तास लागले आम्हाला आईच्या इकडनं घरी यायला. पण ठीक आहे. आणि आजचा दिवस खूप खूप मस्त होता. म्हणजे किती अनएक्सपेक्टेडली लाईक मी हर ब्लॉग मध्ये हेच बोलते की आम्ही अनएक्सपेक्टेडली आम्ही रॅन्डमली ट्रिपला गेलो. बट ते खरं असतं. आम्ही उठून जातो फक्त विदाउट एनी प्लॅनिंग आणि एनिथिंग. पण इट्स फन. हा मी काय केलं इकडनं मी गेले. पहिल्यांदा मी अटल सेतू बघितलं. म्हणजे मुंबईत राहून पण मी अटल सेतू नव्हतं बघितलं. अटल सेतू बघितलं. त्यानंतर आम्ही गेलो असे मरीन ड्राईव्हला. म्हणजे असं इकडनंच बघितलं. असं जाऊन बसलं नाही. लांबनं बघितलं. मरीन ड्राईव्हच्या नंतर आम्ही गेलो असे फिरत फिरत फिरत. तुम्ही ब्लॉग मध्ये बघाल कुठे गेलो आम्ही. 2% ग्रँड रोडच्या इथे कुठेतरी गेलो आम्ही. तिकडे आम्ही बिर्याणी घेतली. फेमस बिर्याणी होती. दिल्ली फेमस बिर्याणी मुंबईमध्ये. ती आम्ही घेतली आणि इट वॉज सो गुड. आम्ही डिनरला ती खाल्ली. प्रत्येक माणसं ज्यांनी पण ती खाल्ली ते बोलतात काय मस्त बिर्याणी आहे, काय मस्त टेस्ट. म्हणजे इट्स प्लेन भात. यू गाईज सॉ. पण सो गुड. म्हणजे इट वॉज फ्लेवरफुल. तुम्हाला वाटत असेल ब्लँड आहे प्लेन आहे. म्हणजे खूप मस्त होता. खूप मस्त. आणि त्यानंतर आई बाबांना भेटलो. खूप खूप दिवसानंतर मी गेले आई बाबांकडे आणि त्यांना पण भेटून आलो. मस्त रोड ट्रिप पण झाली. आपण फिरायला पण गेलो. गिलबार हिल्स. म्हणजे कोणाला माहितीच नसेल. आम्ही गेलो तिकडे बऱ्यापैकी गर्दी होती पण ते पण लोकल्स होते आजूबाजूचे. त्यामुळे इट्स हिडन जेम. नॉट एनी मोर हिडन नाव. सो येस दिस वॉज माय संडे ब्लॉग. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तो टाटा बाय.